नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी की आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणखी 2 जिल्ह्यांच्या आरक्षणीय जागा जाहीर झालेल्या आहेत। ते कोणते 2 जिल्हे आहेत ते पाहण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीतील प्रत्येक छोटी अपडेट असू देत ती तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशनद्वारे पोहोचवली जाईल। पाहूयात ते कोणते 2 जिल्हे आहेत। आपला पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण। त्यासाठी टोटल 53 जागांवरती भरती होणार आहे आणि इथे आपल्याला कॅटेगरी वाइज आपल्याला आरक्षण दिसेल। आणि असं उभं जर पाहिलं आपण तर इथे समांतर आरक्षण पाहायला मिळेल आपल्याला। फक्त आता कॅटेगरी वाइज किती जागा आहेत हेच फक्त एवढं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। बाकी तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि जे कप्पीकृत आरक्षण जे दिलेले समांतर आरक्षण ते तुम्हाला पाहायचं, म्हणजे महिलांसाठी सर्वसाधारण प्रकल्पग्रस्त, खेळाडूंसाठी किती जागा कोणत्या आहेत ते तुम्हाला इथून व्हिडिओ पॉज करून तुम्हाला पाहता येईल। ठीक आहे, आपण पाहूयात एससी कॅटेगरीसाठी। एससी कॅटेगरीसाठी इथे जागा आहेत 9, त्यानंतर एसटी साठी 5 आणि व्हीजेए साठी 2, एनटीबी साठी 2 आहेत, एनटीसी साठी 2, एनटीडी साठी 1 जागा आहे, एसबीसी साठी 1 जागा आहे, ओबीसी साठी टोटल 13 जागा आहेत, एसीबीसी साठी 5 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 5 जागा आहेत आणि ओपनसाठी टोटल 8 जागा आहेत। अशा एकूण 53 जागांवरती ही भरती होणार आहे। इथे तुम्हाला समांतर आरक्षण तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। ओके, हे आपण पाहिलं ते कॅटेगरी वाईज आरक्षण होतं। आपण पुढचा जिल्हा पाहूयात। आपला पुढचा जिल्हा आहे बीड। ठीक आहे, इथे एक मिनिट, इथे कॅटेगरी वाइज आपल्याला आरक्षण दिसेल आणि इथे समांतर आरक्षण आपल्याला पाहायला मिळेल। आपल्याला फक्त कॅटेगरी वाइज किती जागा आहेत तेवढेच आपण बघूया तिथे व्हिडिओमध्ये। तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि इतरही समांतर आरक्षण तुम्ही पाहून घ्यायचं आहे। ठीक आहे, एससी साठी 33 जागा आहेत टोटल, एसटी साठी 11 जागा आहेत, व्हीजेए साठी 5 जागा आहेत, एनटीबी साठी जागा नाहीत, एनटीसी साठी 2 जागा आहेत, एनटीडी साठी सुद्धा जागा नाही आहेत, एसबीसी साठी टोटल 6 जागा आहेत, ओबीसी साठी 39 जागांवरती भरती होणार आहे, एसीबीसी साठी 17 जागांवरती भरती होणार आहे, ईडब्ल्यूएस साठी 17 जागांवरतीच सेम, ओपनसाठी 44 जागा इथे आहेत। टोटल 174 जागांवरती ही बीड जिल्ह्यात भरती होणार आहे। इतर आपल्याला पाहून घ्यायचं आहे समांतर आरक्षण। ठीक आहे, तर अशाच इतरही आपल्या पूर्ण राज्यभरातील सर्व जिल्ह्यांची आपल्याला आपल्यापर्यंत माहिती जशी येईल ती आपण अपलोड करण्याचा आपण आपल्या चॅनलवरती प्रयत्न करणार आहोत। लगेचच जसे येतील तसे आपण अपलोड केले जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा अशा अपडेटसाठी। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो।